महापालिकेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ मोठ्या थाटात पार पडला। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक 2 ते 19 डिसेंबर या कालावधीत पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि भागात राबवण्यात आली। या मोहिमेत महापालिकेकडील जवळपास 450 अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत मनपाची यंत्रणा जसं की JCB, डंपर, घंटागाड्या, जेटिंग वाहन, ट्रॅक्टर, वॉशिंग वाहन आदींनी योगदान दिलं। शहरातील 117 रस्त्यांची स्वच्छता, झाडलोट, डिव्हायडर लगत आणि फुटपाथ लगत साचलेली माती काढणं, डिव्हायडरमधील कचरा काढणं, डिव्हायडरमधील वाढलेली झाडं छाटणी करणं आदी कामं महापालिकेच्या सर्व विभागांच्या समन्वयातून करण्यात आली। त्यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलला असून अशी स्वच्छता मोहीम यापुढेही राबवण्यात येईल असं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितलं। कोणी उठून महानगरपालिकेला नाव ठेवा, हे असंच आहे, मनपाचं तर काम असंच आहे, कर्मचारी असेच आहेत, कशासाठी? काही संबंध नाही कोणाचा आपल्याला। म्हणून असं बोल लावण्याचं काम वेळ कोणावरती येईल असं आपल्या हातून पाप घडू नये अशी माझी इच्छा आहे। त्याच्यामध्ये तुमच्याकडून आम्ही मोठी नाही, खालीचा वाटा तुमचा जो असेल, तुमचा जो छोटा रोल असेल तेवढा तुम्ही जाणीवपूर्वक निष्ठेनं प्रामाणिकपणे प्ले केला तरी पण आपल्याला जे काही मोठा गोल साध्य करायचे, मोठं ध्येय अचीव करायचं ते आपण करू। आपण सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्नांनी संघटितपणे हे शहर अधिक स्वच्छ, अधिक सुंदर बनवण्याचा नक्की प्रयत्न करूया। या विशेष स्वच्छता मोहिमेचा गौरव समारंभ शुक्रवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता। मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी तज्ज्ञ परीक्षक तथा महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक मोहन बाबूराव चव्हाण, भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक बाळासाहेब भास्कर या तिन्ही तज्ज्ञ परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या 3 तज्ज्ञ परीक्षकांनी निवड केलेले गुणांक जाहीर करण्यात आले। त्यामध्ये प्रथम क्रमांकावर विभागीय कार्यालय क्रमांक 1, द्वितीय क्रमांकावर विभागीय कार्यालय क्रमांक 7 तर तृतीय क्रमांक विभागीय कार्यालय क्रमांक 2 आणि 4 मध्ये विभागून देण्यात आले। तसंच उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, अतिक्रमण अधिकारी हेमंत डोंगरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आली। यामध्ये विभागीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, मजूर, बिगारी, झाडूवाली अशा कर्मचाऱ्यांचा पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या संकल्पनेतून सर्व विभागांच्या संयुक्त सहकार्यानं ही मोहीम अत्यंत यशस्वीपणे राबवण्यात आली। या गौरव समारंभात अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आपले अनुभव कथित केले आणि मोहिमेचा उद्देश प्रस्तावनेमध्ये नमूद केला। आमचे सगळे झोनल ऑफिसर त्यामध्ये रात्रंदिवस या संपूर्ण मोहीम पिरियडमध्ये 2 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आजच्या दिवसापर्यंत रस्त्यावरती आहेत। ते सकाळी 6ला येतात ते झोनल ऑफिसर। मग आमचे SI असतील, आमचे सफाई कामगार असतील, आमचे CSI असतील, हे तर रोज येतातच। परंतु सकाळी 6 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत अखंड या रस्त्यावरती उभे राहून आमचे ज्युनियर इंजिनियर आहेत सगळे, आमचे नगर अभियंता विभागाचे सर्व कर्मचारी आहेत, आमचे बिगारी सगळे कर्मचारी आहेत नगर अभियंता विभागाचे, उद्यान विभागाचे सर्व कर्मचारी आहेत। यांनी सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या कामकाजाला सुरुवात केली आणि त्यामुळे या 20 दिवसामध्ये जो रिझल्ट आपल्याला मिळाला तो अफलातून मिळाला। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी, उपसंचालक मनीष विष्णुरकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, सर्व विभागीय अधिकारी, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, कर्मचारी, बचत गटांचे अध्यक्ष मोठ्या संख्येनं उपस्थित होते।